माझ्याकडे वेळ कमी आहे कारण मला विमान पकडायचं आहे. चार तुम्हाला फक्त मी चित्राच्या माध्यमातून चार तुम्हाला फोटोज दाखवतो. मला पटकन तुम्ही त्याला रॅपिड फायर म्हणा किंवा कसं एक एक फोटो बघून तुम्ही मला थोडक्यात ते फोटो बघून काय तुम्हाला सुचतंय पटकन सांगा. पहिला फोटो बघूया आपण. काय फोटो दाखव? बरं, हा फोटो आहे तुमचा बुलेटवरचा. माझा प्रश्न याच्यात थोडा ट्विस्ट आहे. बुलेटवरती तुम्ही तर गृहमंत्री आहात, ट्रिपल सीट अलाउड नाही आहे कुठल्याच बाईकवरती. समजा तुम्हाला मागच्या सीटवर तुमच्या मित्रपक्षातल्या म्हणजे एक राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतल्या नेत्याला बसवायचं मागच्या सीटवरती, तर कोणाला बसवाल? 2 ट्रिप मारेन, दोघांनाही घेऊन जाईल. या पुढचा फोटो बघूया. सर कॉक्रोच. इतका वेडेपणा केला यांनी. यांना जर खरंच पार्टी काढायची असेल ना, एकही महिला वोट देणार नाही. कारण महिला आणि कॉक्रोच हा इतका त्यांचा शत्रुत्व आहे की यांना कधी महिला वोटच देऊ शकत नाही. ठीक आहे, पुढचा फोटो बघूया. अरे लिंबू मिरची आणि बाहुली. हे तुम्हाला लागतं मूर्खपणा आहे. लिंबू मिरची बाहुलीने झाले असते तर बोंदुखरातच मुख्यमंत्री झाला असता. पुढचा फोटो पहा बरं, 2 रुपयामध्ये किती प्रसिद्धी मिळू शकते हे या मेलडीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही माननीय प्रधानमंत्री मोदयांची कल्पकता आहे ती अतिशय सुंदर आहे, अतिशय उत्तम आहे. आणि त्या एका 2 मिनिटाच्या व्हिडिओमुळे संपूर्ण जग हललेलं आहे. आणि मला असं वाटतं की भारताचे आणि इटलीचे जे संबंध आहेत हे ऑल टाईम हाय आहेत. त्याच्यामुळे मेलडी ही चॉकलेटी कालही होती, आजही आहे, उद्याही राहील. थँक्यू सो मच. क्या बात आहे. आणि याच गोड नोटवर आपण इथेच ही मुलाखत थांबूया. मुख्यमंत्रीजी नेहमीसारखेच थोडक्यात सुद्धा तुम्ही सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलीत. खूप खूप आभार. थँक्यू सो मच.